नाही नाही आता सुरू करा परत आता जय भीम झुंदाबाद. माझं नाव द्रुपदी विश्वनाथ घोडे, राहणार खोने पिंपरी. संघर्ष महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे. माझ्या गावात 13 गट आहेत. त्या 13 गटाची पण सचिव आहे. तालुका कमिटीवर उशिली समिती आहे, त्या समितीची पण सदस्य आहे. सावित्रीबाई फुले गायरानधारक बँकेचे संचालक आहे. मी 3 वेळेस कर्ज घेतलेलं आहे. पहिल्याने घेतलं 40,000, त्याच्यात 3 शेळ्या घेतल्या. 3 शेळ्याच्या खूप शेळ्या झाल्या, काही मिळाल्या, कर्ज परतफेड केलं. पुन्हा नंतर पुन्हा 20,000 घेतले. 20,000च्या पुन्हा शेळ्या घेतल्या, त्या ऐकून पुन्हा परतफेड केलं. पुन्हा आता तुमच्या इकडच्या पैशाचे आम्ही 90,000 रुपये कर्ज घेतलं. त्याच्यातून आम्ही सगळ्यांना प्रत्येक जणीनं शेळ्या घेतल्या, एक जणीनं बोर पाडली, हे मागं टपरी टाकली. आम्हाला त्या सरनं विचारलं होतं, भेट द्यायला आले ते आम्हाला, ते तुम्ही कसं काम करतात म्हणले. कोणते सर? सिनियर सर आलते. मग त्यांना संस्थाचं सांगितलं आम्हाला. म्हणले आम्ही 4 तालुक्यातूनच घेतले नव्हते. 4 तालुक्यातून म्हणले आम्ही अमेरिकेला एक संस्था तयार केली. मग तिथून म्हणले आम्ही गरिबासाठी काय करावं म्हणून हे पैसा पुरवठा ते करायले. तुम्ही काय करता? तर म्हणलं आता आम्ही वाशा करू काहीतरी व्यवस्थित. म्हणलं काय करता? म्हणलं आम्ही शेळ्या घेऊ, कुणी बैल घेईन, कुणी बोर पाडीन, कुणी पाईपलाईन करीन. ह्याच्याकरता मला आम्हाला पैसे पाहिजेत. तर मग महिला म्हणते आता 2 रुपये टाक्यानं लय मागवायले, तर आम्हाला रुपये टाक्यानं द्या. मला कशा होते सर, आपलं साहित्य आपल्याला छत्रांचा किराया द्यावा लागतोय, हाफीजचा किराया द्यावा लागतोय. सगळं आता आपल्याला एकनाथ आवडणं जी आपल्यासाठी संस्था खोलली, मग त्याच्यासाठी कसं करायचं? मग आपल्या रुपया पुढे चालून रुपये पण होणार आहे. आता आमची बँक झाली, आमची आता दाल मिल व्हायली. मग त्याच्यासाठी कसं करा म्हणून महिलाला सुधरून सांगू. मग गाव कमिटीचं कसं करतात म्हणला. म्हणलं तर आम्ही हे घेतो, मिटिंग घेतो, मग बच्चे जमा करतो. मग कर्ज येण्यासाठी काय करतात? मग त्या काय पताय शेजाऱ्या पाजाऱ्याची बचत गटातल्या महिलाची ती बघत होतो आम्ही, घ्यायची काय भेटत्यान का नाही फेडत्यान म्हणून असं विचारतो. मग सरनं आम्हाला सगळं विचारलं, तर आम्ही त्यांना सगळं सांगितलं. जे गाव कमिटीपासून तालुक्यापासून जिल्ह्याचं पूर्ण सांगितलं आम्ही. बेस्ट. पुढे